दर्शनासाठी वैष्णव देवीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बसवर रविवारी दहशतवादी हल्ला झाला। 9 जूनला झालेल्या या हल्ल्यात 10 जण ठार झाले आहेत। दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 3घांचा मृत्यू झाला, तर हल्ल्यानंतर लगेच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खड्ड्यात पडली। त्यामुळे इतर 7 भाविकांचाही मृत्यू झालेला आहे। ही बस शिवखोडा मंदिरापासून कटारा येथे माँ वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जात असताना दहशतवाद्यांनी त्यावर हल्ला केला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचा हाच गट राजौरी, पुंछ आणि रियासीच्या वरच्या भागात लपून बसला होता। दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू करता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खड्ड्यात पडली। खड्ड्यात पडून अनेक प्रवासी जखमी झाले असून सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला आहे। आता मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे, मात्र सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। दहशतवादी हल्ल्यात 2 प्रकारची शस्त्रे वापरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे। बचाव कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यात आले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर दल घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम राबवली जात आहे।